कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधन दिनी श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाठवलेली राखी श्रींच्या समाधीला स्पर्श करी श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैयासाहेब पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथजी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली। श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांच्या वतीने मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैयासाहेब पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथजी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना रक्षाबंधन दिनी श्रींचे संजीवन समाधी स्पर्शित करून राखी अर्पण करण्यात आली। या प्रसंगी जयंतराव महल्ले, संदीपदादा पाटील, अंकिता पाटील, महामंडलेश्वर जनार्दन हरी चैतन्यजी महाराज, गजानन महाराज लाहुडकर, विशाल महाराज खोले, विचार सागर महाराज लाहुडकर, संतोष चैतन्यजी महाराज, राजेश पाटील, श्रीकांत महाजन, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर आदी मान्यवर वारकरी भाविक यांच्या उपस्थितीत माऊली मंदिरात श्रींना राखी अर्पण करीत भारतीय संस्कृती जोपासत रक्षाबंधन साजरी करण्यात आली। यावेळी वाघोलीतील गाडे परिवार तर्फे देखील श्रींना रक्षाबंधन दिनानिमित्त सोन्याची राखी अर्पण करण्यात आली। यावेळी दर्शनास भाविकांनी मंदिरात तसेच महाद्वारात गर्दी केली। आळंदी मंदिर परिसरात भाविकांसह भाविकांनी पंचक्रोशीतील वाहनांची प्रचंड गर्दी होती। श्रावणी सोमवार, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असा त्रिवेणी संगम साधत भाविकांनी मंदिरात श्रींच्या रांगा लावून दर्शनास गर्दी केली होती। आळंदी देवस्थानचे व्यवस्थापन माऊली वीर यांनी रक्षाबंधन दिनी आलेल्या सन्माननीय राख्यांची माहिती दिली। मुक्ताईंची श्रींसाठी राखी देवस्थानच्या परंपरागत नियोजन प्रमाणे श्रींना अर्पण करण्यात आली। रक्षाबंधन दिनाची येथील परंपरा श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाटील महाराज आणि सर्व संबंधित संस्थान यांनी श्रींना राखी पाठवित परंपरा कायम ठेवली। यावेळी आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून श्री क्षेत्र आळंदी, त्र्यंबकेश्वर आणि सासवड येथे ही श्रींना राखी अर्पण करण्यास पोच करण्यात आली। आळंदी देवस्थानच्या वतीने श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष आणि मान्यवर यांचा सन्मान आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथजी यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद भेट देऊन सत्कार करण्यात आला। आळंदीतील माऊली मंदिरासह परिसरातील घराघरांमध्ये रक्षाबंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। मुक्ताई संस्थानतर्फे पाटील यांनी सपत्नीक श्रींची पूजा करीत मुक्ताईची ज्ञानदासाठीची राखी समाधी स्पर्श करीत अर्पण केली। आळंदी संस्थानच्या वतीने मुक्ताई साडी चोळी सुपूर्द करण्यात आली। येथील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत देखील आपल्या आई, वडील आणि बहीण, भाऊ तसेच कुटुंबियांचे पासून दूर राहून आळंदी शालेय शिक्षणासह आध्यात्मिक शिक्षण घेण्यास निवासी राहत असलेल्या मुलांमुलींसाठी रक्षाबंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेत रक्षाबंधन दिनानिमित्त मुलांना राखी बांधून सण साजरा केला। यावेळी संस्थेच्या वतीने सर्व मुलं-मुलींना सुग्रास स्नेहभोजन देण्यात आले। परंपरांचे पालन करीत आळंदी पंचक्रोशीत रक्षाबंधन घराघरात साजरे करण्यात आले। या प्रसंगी मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे आदी उपस्थित होते। परंपरांचे पालन करीत आळंदी पंचक्रोशीत रक्षाबंधन घराघरात साजरे करण्यात आले। सावधान हिंदुस्तान न्यूज करिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।